पण अटल बिहारी वाजपेयींच्या काळामध्ये झालं होतं त्यावेळी त्यांनी काँग्रेसच्या नेत्या मला वाटतं कोण राणा की काय त्यांना ही जबाबदारी दिली होती कामगार कायद्याची. 2002 मध्ये हां. वाजपेयी सरकारने एक सेकंड लेबर कमिशन नेमलं ओके. आणि त्याचे जे अध्यक्ष होते भाजपचे नव्हते बरं का. हां. आणि त्यांनी कमिशन होते ओके. आणि त्या कमिशननी 100 प्रकारचे काय निवेदनं व्यवस्थित घेतली. कमिशन जसं काम करतं करतं. तसं त्यांनी काम केलं आणि मग त्यांनी एक रेकमेंडेशन एवढा त्याचा रिपोर्ट आहे, जवळजवळ 1000 पानाचा रिपोर्ट आहे त्याचा. बर. किमान एक डेमोक्रॅटिक प्रोसेस ज्याला आपण म्हणतो देशातल्या जनतेचं, म्हणजे केवळ कामगार संघटना नाही, एम्प्लॉयर्स असतील किंवा सर्वसामान्य लोक असतील, यांचं काहीतरी ऐकावं ही प्रोसेस त्यांनी केलेली होती. आणि त्यांनी केलेले रेकमेंडेशन्स म्हणजे त्याला त्यावेळेला आमचा काही विरोध होता त्याला, परंतु तुलना करता ज्याला आपण म्हणतो, म्हणजे बॅड टू वर्स ज्याला म्हणतो, अशा पद्धतीने चाललेलं आहे. म्हणजे आजचा दिवस हा कालच्यापेक्षा वाईट आणि कालचा दिवस हा ज्याला आपण वाईट म्हणलं तो आजच्यापेक्षा बरा होता असं म्हणण्याची ही मोदी सरकारची बऱ्याच कार्यक्षेत्रातली परिस्थिती आहे. ती या बाबतीत अगदीच मोठेपणाने ठळकपणाने दिसते. याच्यामध्ये एम्प्लॉयर्सच्या प्रतिनिधींना बोलून एक लेबर कॉन्फरन्स, काय विषय आहेत तुमचे आणि त्याच्यामध्ये काही निर्णय किंवा असं काहीतरी प्रथा होती, थोडंफार एक डेमोक्रॅटिक प्लॅटफॉर्म होता. आता काय झाले की आपले मोदी सरकार 14 साली आल्यानंतर त्यांनी फक्त फिक्की नावाची जी संघटना आहे, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, एवढी एकच संघटना त्यांना उद्योग क्षेत्रातली बोलण्या योग्य वाटते, अदानी अंबानी सोडून. तेव्हा ते फक्त त्यांच्याशी बोलतात. कामगार संघटना ज्या आहेत यांच्याशी बोलावं एवढ्या ते योग्य त्याचे समजत नाहीत. विशेषतः सेंट्रल ट्रेड युनियन्सनं तर आउट ऑफ क्वेश्चन आहे. ओके. त्यामुळे त्यांना बोलावून तुमच्या काय सूचना आहेत, तुमचं काय म्हणणं आहे किंवा अमुकवरती तुमचं काय मत आहे अशी तुम्ही कलेक्टिव्हली व्यक्त करा. तर अशा प्रकारची त्यांनी कुठली प्रक्रिया पार पाडलेली नाही. त्यांनी काय केलं, ड्राफ्ट दिला आणि सांगितलं हा मान्य आहे का अमान्य आहे. म्हणजे जस्ट म्हणजे थोडक्यात काय, तुम्हाला फक्त सहीसाठी डॉटेड लाईनवरती पाठवलं आहे, हा मान्य करा. म्हणजे एक काय बदल करावे, देर इज नो प्रोसेस इन्व्हॉल्ड. आणि हे म्हणजे ही दिस इज द मेथड. म्हणजे आता हे मोदी सरकारची